राधे राधे सगळ्यांना. तर पाहूया मकर रास, मीन रास आणि कुंभ रास या 3 राशीसाठी असणारं गुरुचं गोचर, जे गुरु अष्ट होत आहेत ते कशा पद्धतीने फळ देतील तुमच्या राशीसाठी. तर मकर राशीसाठी हे गोचर सप्तम स्थानातून होणार आहे. सप्तम स्थानातून होणार आहे हे गोचर तुमच्यासाठी यश समृद्धी घेऊन येईल. तुमचा जो बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल यामध्ये सुद्धा तुम्ही तरक्की किंवा उन्नती करू शकता. नोकरी व्यवसाय चेंज करायची जर इच्छा असेल तर निश्चितच या दरम्यान तुम्ही गो अहेड होऊ शकता किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. तुमच्या नवऱ्यामध्ये जे काही तुमच्या तक्रारी चालू होत्या त्या तक्रारीमध्ये सुद्धा राहतची साथ मिळू शकते आणि तक्रारी आहेत त्या कमी होऊ शकतात. मैत्रीमध्ये वगैरे पण तुम्हाला चांगला लाभ किंवा त्यांच्याकडून तुम्हाला चांगले बेनिफिट्स होऊ शकतात किंवा त्यांच्यासोबत तुमचे चांगल्या पद्धतीचे प्लॅन होऊ शकतात. या दरम्यान तुम्हाला एक भगवंताची यात्रा करण्याची सुद्धा सुसंधी प्राप्त होऊ शकते. जर ही सुसंधी प्राप्त होत असेल तर निश्चितच भगवंताचं नामस्मरण करायला विसरू नका. विष्णू देवतेची उपासना करा. या दरम्यान तुमची मनस्थिती चांगली राहावी यासाठी. नेक्स्ट रास येते ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांनी काय करायला पाहिजे? 6th हाऊस मधून होणारं हे गोचर गुरु अस्त आहे. तर गुरु अस्त असल्यामुळे तर निश्चितच या जी वाटचाल आहे गुरुची त्या दरम्यान तुम्हाला त्रासदायक असू शकतं. तर आपण म्हणू शकतो की कुंभ राशीच्या जातकांना हे गोचर ठीकठाक असू शकतं. काय करायला पाहिजे? वाणीवर संयम ठेवायला पाहिजे. पैसा न विचार करता कुठेही गुंतवायला नकोय. दुसरी गोष्ट म्हणजे पोटाच्या तक्रारी संभवू शकतात. या दरम्यान पोटाची निश्चितच काळजी घ्या. स्वतःच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि बोलणारी कोणती गोष्ट बोलत असाल तर तिला निश्चितच खूप जास्त विचार करून बोलायची जास्त गरज आहे. पोटाच्या तक्रारी संभवतात तर निश्चित या दरम्यान तुम्हाला काळजी घेणं महत्वाचं ठरू शकतं. याच्यानंतर येते ती मीन रास. मीन रास काय सांगू शकते? 5th हाऊस मधून होणारं हे गोचर म्हणजे पंचम स्थानातून हे होणारं गोचर तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञान घेऊन येईल, सन्मान घेऊन येईल. निश्चितच तुम्हाला विष्णू भगवंताची उपासना करणं अनिवार्य आहे. नामजप करत असाल तर खूपच चांगलं. शेअर मार्केटमधून चांगला लाभ होऊ शकतो. सोन्यामध्ये सुद्धा तुमची इन्व्हेस्ट तुम्हाला या दरम्यान करता येईल. आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत राहील. तुमच्या संततीकडून तुम्हाला चांगल्या बातम्या सुद्धा या दरम्यान ऐकायला मिळू शकतात. जेवढी होईल तेवढी भगवंताची उपासना करा. बिकॉज तुम्हाला शनी सुद्धा चालू आहे तर या दरम्यान तुम्हाला चांगला याचा फायदा होऊ शकतो. तर अशा आहेत 12 राशी आणि गुरुदेव आहेत सध्या अस्त 15 जुलैपासून ते 9 ऑगस्ट पर्यंत. तर काय करायला पाहिजे? बेरोजगारी वाढलेली दिसेल, महागाई वाढलेली दिसेल, कारण गुरुदेव अस्त असल्यामुळे सूर्याच्या जास्त जवळ गेल्यामुळे कोणताही ग्रह अस्त होतो. तो 1 महिन्यासाठी गुरुदेव सध्या साधारण अस्त आहेत. या दरम्यान जेवढा नामजप करता येईल, जेवढा दानधर्म करता येईल तेवढा दानधर्म करा. विष्णू भगवंताची खूप जास्त सेवा करा. ही सेवाच तुम्हाला या दृष्टिकोनातून टाळू शकते. राधे राधे.